नमस्कार. आज आपण एका खास किल्ल्याबद्दल बोलणार आहोत, सिंधुदुर्ग. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा प्रतीक असलेला किल्ला. अगदी बरोबर. सिंधुदुर्ग म्हणजे फक्त किल्ला नाही, तर तो एक विचार आहे. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण त्याचा इतिहास, त्याचं महत्त्व आणि काही खास गोष्टी बघूया. उद्देश हाच की या किल्ल्याचं नेमकं स्थान काय आहे हे समजून घेणं. नक्कीच. सुरुवात करूया त्याच्या निर्मितीपासून. म्हणजे 1664 ते 67च्या दरम्यान महाराजांनी हा किल्ला बांधला, बरोबर? हो, मालवणजवळ कुर्टे नावाचं बेट आहे तिथे. आणि यामागे स्पष्ट हेतू होता पश्चिम किनाऱ्याचं संरक्षण आणि आरमारासाठी एक भक्कम सुरक्षित असा तळ उभारणं. आणि याचं बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी पाहिलं असं म्हणतात. हो, त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं झालं. आणि इथेच बघा महाराजांची दूरदृष्टी दिसते. फक्त जमिनीवर नाही तर समुद्रावर आपलं नियंत्रण हवं हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणजे पोर्तुगीज आहेत, सिद्धी आहेत, या सागरी सत्तांना टक्कर द्यायची तर असा तळ गरजेचा होता. आणि तो पण समुद्राच्या मध्यभागी एका बेटावर. हा निर्णयच खरं तर खूप धाडसी होता त्या काळात. खरंय, समुद्रात बांधकाम करणं सोपं नसतं. अजिबात नाही. त्यासाठी खास तंत्रज्ञान वापरलं गेलं. पायाभरणीसाठी म्हणतात की चुना, गूळ आणि भरपूर शिसे वगैरे वापरलं, जेणेकरून ते बांधकाम समुद्राच्या खारट पाण्याला आणि लाटांना तोंड देऊ शकेल. अरे वा. आणि किल्ला प्रचंड मोठा आहे असं ऐकलंय. म्हणजे साधारण किती पसरलाय? हो ना, जवळपास 48 एकर क्षेत्रफळ आहे त्याचं. आणि तटबंदीची लांबी जवळजवळ 3 किलोमीटर आहे. भक्कम आहे एकदम. आणि त्याचं प्रवेशद्वार लगेच सापडत नाही म्हणतात. गोमुखी रचना म्हणजे काय असतं हे? बरोबर. मुख्य दरवाजा जो आहे ना, तो समुद्राकडे थेट उघडत नाही. तो 2 बुरुजांच्या मध्ये असा आत वळून बांधलेला आहे. अच्छा. म्हणजे गायीच्या तोंडासारखा वळणाचा मार्ग तयार होतो आत शिरायला. त्यामुळे त्याला गोमुखी म्हणतात. शत्रू आला तरी त्याला दरवाजा पटकन दिसत नाही आणि थेट तोफांचा मारा करणं पण शक्य होत नाही. कमाल आहे. म्हणजे संरक्षणाची किती बारीक-सारीक काळजी घेतली आहे. पण मग हा आरमाराचा मुख्य तळ कसा बनला? म्हणजे त्याची भूमिका काय होती नक्की? अहो, हा तर मराठा आरमाराचा कणा होता असं म्हणायला हरकत नाही. महाराजांनी जे पहिलं सुसंघटित आरमार उभं केलं त्याचं मुख्य केंद्र हे सिंधुदुर्ग होतं. कान्होजी आंग्रे, मैनाक भंडारी, दौलत खान हे सगळे मोठे नौदल प्रमुख इथूनच सगळं कामकाज पाहायचे. आरमाराचं संचालन, मोहिमा आखणं सगळं इथून व्हायचं. म्हणजे सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या विरुद्धच्या लढ्यात याचा मोठा आधार असेल, नाही का? नक्कीच. समुद्रात असल्यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणं सोपं जायचं. त्यांच्या आरमारावर अचानक हल्ले करता यायचे आणि स्वतःचं संरक्षणही प्रभावीपणे करता यायचं. म्हणजे खऱ्या अर्थानं समुद्रावर आपलं नियंत्रण प्रस्थापित करण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. या किल्ल्यावर अजून एक खूप खास गोष्ट आहे असं वाचलंय. महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांबद्दल. हे खरंय का? हो, हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्ल्यावर श्री शिवेश्वर नावाचं एक छोटं मंदिर आहे. तिथे महाराजांचा एक छोटा पुतळा आहे आणि असं मानलं जातं की त्या पुतळ्याच्या पायाशी एका दगडी शिळेवर महाराजांचे प्रत्यक्ष हात आणि पाराचे ठसे आहेत. अरे, म्हणजे हे भारतातले एकमेव ठिकाण असेल असं? बहुधा तसंच असावं. हे एक भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या किल्ल्याचं. पण फक्त एवढंच नाही, त्याचं प्रशासकीय महत्त्व पण मोठं होतं. अच्छा, ते कसं? म्हणजे बघा, इथे खजिना ठेवला जायचा, धान्याची मोठी कोठारं होती, शस्त्रागार होती, टेहळणीसाठी उंच बुरुज होते, जिथून समुद्रावर रात्रंदिवस पाळत ठेवली जायची. त्यावेळच्या बखरींमध्ये म्हणजे सभासद बखर वगैरे जुन्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख सागरी राजकारणाचा गड असा केलेला आढळतो. यावरूनच त्याचं महत्त्व लक्षात येतं. खरंच, हे सगळं ऐकून तिथे जाऊन पाहावंसं वाटतंय. ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी थोडी माहिती देऊया का, कसं पोहोचायचं वगैरे? हो, जरूर. हा किल्ला मालवणजवळ आहे, अरबी समुद्रात. मालवणच्या किनाऱ्यावरून बोटी सुटतात. साधारण 15-20 मिनिटांचा बोटीचा प्रवास आहे. आणि जायला कधी चांगला काळ असतो? साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हवामान छान असतं. समुद्र शांत असतो, त्यामुळे बोटी व्यवस्थित चालू असतात. पावसाळ्यात मात्र बोटी बंद असतात, त्यामुळे तेव्हा जाता येत नाही. बर. आणि तिथे गेल्यावर काय काय पाहण्यासारखं आहे? मुख्य म्हणजे ती भक्कम तटबंदी आणि बुरुज. मग ती शिव मंदिर, जिथे महाराजांच्या ठशांचं ठिकाण आहे म्हणतात. काही जुने दरवाजे, पाण्याच्या टाक्या आहेत. आणि तटबंदीवरून दिसणारा समुद्राचा देखावा, तो तर खूप सुंदर असतो. म्हणजे एकंदरीत सिंधुदुर्ग हा फक्त एक किल्ला नाहीये, तो शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, त्यांची सागरी रणनीती आणि आपलं स्वराज्य सुरक्षित ठेवण्याची त्यांची जी तळमळ होती त्याचं प्रतीक आहे. अगदी.
युरोपियन सत्ता त्या काळी समुद्रावर राज्य करत होत्या. त्यांना आव्हान देण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. खरंय. आणि मला वाटतं एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की 350 वर्षांपूर्वी महाराजांनी समुद्रातून येणाऱ्या धोक्याचं आणि सागरी सुरक्षेचं जे महत्त्व ओळखलं होतं आणि समुद्रावर आपलं सामर्थ्य निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, ती विचारसरणी, ती दूरदृष्टी आजही आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाची आहे, नाही का? अगदी खरंय. यावर नक्कीच विचार करायला हवा.